चेतना रूपे इंद्रिय वृत्ती जी चालवी ती सर्वदा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो. चला गलो निज चरणा निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा देवा. अहो स्वामी तुकया देवा. तुमच्या दारात तुमच्या दारात अहो स्वामी तुकया देवा. सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेरू मस्तक हे पायावरी या वारकरी संताची या. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नो हे. येरते माईक दुःखाची जनेती नाही आदि अंते अवसान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग एका महान साधू पुरुषाचा आहे. आदर्श संत जीवन. या भारत भूमीमध्ये एक आदर्श संप्रदाय ज्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. अशा आदर्श संप्रदायामध्ये एक आदर्श परंपरा आहे ती आहे संत परंपरा. आणि या परंपरेमध्ये असणारे आदर्श संत ज्यांचा जीवन प्रवास आपण जर पाहिला कधीच नाही केला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाचा आळस कधीच नाही केला. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाचा आळस ज्यांच्या अंगणात आहे तुळस आणि तेच झाले वारकरी संप्रदायाचे कळस. देहनिवासी तुकोबारांचा हा 4 चरणाचा अभंग नामचिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग तुकोबारांचा आहे. प्रस्तुत अभंगाच्या द्वारे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी सर्व जीवाला एक हिताचा उपदेश केलेला आहे. सर्वांच्या पाठ्यातला अभंग आहे की एक भगवान परमात्मा जर आपलासा केला तर त्याचं फळ काय आहे. सर्व सुखाची प्राप्ती होईल. त्या परमात्म्याच्या व्यतिरिक्त इतर येर जे आहे ते मायाकारी आहे. त्याने तुम्हाला दुःखच पदरात पडणार आहे. येर ते माईक दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान. हा मात्र तो परमात्मा हा अविनाशी आहे. अविनाशी परमात्म्याला आपलंस करा लावी मना पिसे गोविंदाचे. मनाला पिस म्हणजे वेळ लावा, भजन करा. त्याचा परिणाम काय होईल. परमात्मा हा त्याच्यासारखं करेल म्हणून लावी मना पिसे गोविंदाचे. मग अविनाश करी आपुलिया ऐसे. त्या योगानं काय होईल. मनुष्याचं जन्म मरण संपतं. तुका म्हणे एका मरणेची सरे
एकदा जरी मृत्यू येत असेल, पण त्या योगानं परमात्म्याच्या सर्व सुखाची प्राप्ती होईल. तो परमात्मा आपलासा केला, देव आपलासा केला, त्याला जाणून जर घेतलं तर जन्म मरण जीवाचं संपेल. आणि एवढंच नाही, मरणाच्या पश्चात त्याची उत्तम अशी कीर्ती मागे शिल्लक राहील. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं. प्रत्येक वक्त्याचं आद्य इति कर्तव्य नियमाप्रमाणे अखिल विश्वाचा चालक मालक भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा तथा सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आपण सर्व मायबाप श्रोते मंडळी भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहात. ही एक दिवसाची नामसंकीर्तन सेवा आपल्या या रोपळे गावामध्ये तालुका माढा जिल्हा सोलापूर स्वर्गीय देवईबाई जगन्नाथ दास स्वर्गीय मातोश्रींच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने 3 वर्षापासून ही नामसंकीर्तनाची सेवा आमचे बंधू दास साहेबांच्या संपर्कातून माझ्याकडे सुपूर्त करण्यात येते. आपल्या या गावावरती आदरणीय श्री हरिभक्त पारायण मोहिते गुरुजी यांची सदैव कृपा आहे व श्री गोरे महाराज परभणीकर या गावचा आधारस्तंभ, या गावावरती त्यांची सदैव कृपा किंवा ज्यांच्या ज्ञानाने ज्यांच्या आशीर्वादाने या गावाला परमार्थाची जाण किंवा परमार्थ जोपासला गेला. स्वर्गीय मातोश्रींच्या पश्चात श्री नवनाथ जगन्नाथ दास, श्री विठ्ठल जगन्नाथ दास आणि श्री नामदेव जगन्नाथ दास. त्याचप्रमाणे आमच्या दास साहेबांचं जर वर्णन केलं तर आईची फार सेवा केली. राहतात मुंबईला, 31 वर्षापासून सेवा करतात. पण दर शनिवारी रविवारी आईकडे यावं, आईची सेवा करावी. आणि मुख्य म्हणजे काय माहिती का, आईची अशी इच्छा होती की मुलाच्या मांडीवरती शेवटचं डोकं टेकावं, नाही का, शेवटचा श्वास मुलाच्या मांडीवरती घ्यावा. आणि तीही भगवंताच्या कृपेने इच्छा पूर्ण झाली. मुलाच्या मांडीवरती शेवटचा श्वास घेतला. साहेबांनी सगळं सांगितलं आणि हे मला ज्ञात आहे. मागच्याही वर्षी माझी सेवा या ठिकाणी झाली. साहेबांनी तसा शब्दही दिलाय की मातोश्रींचं ज्या ज्या वेळेला पुण्यस्मरण घडेल त्या त्या वेळेला आपण सेवा करा, आणि ज्या ज्या वेळेला पूज्य पिताश्रींचं पुण्यस्मरण घडेल त्यावेळेला आई साहेबांची भजनाची सेवा घडेल असा साहेबांचा हेतूच आहे. आणि त्यांची तशी इच्छाही आहे, त्यांनी ती व्यक्त केली. आईची भरपूर सेवा केली. आणि दुसरे एक असा प्रसंग या ठिकाणी घडलेला आहे. कैलासवासी सर्जेराव दास साहेबांनी सुरुवातीला ज्यांचं वर्णन केलं, माजी सरपंच रोपळे यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झालं. ज्ञानोबरायांच्या म्हणण्यानुसार उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. राहण्याकरिता तर कुणीच आलेला नाही. येथ नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. आज मेला पंजा मेला बाप मधन गेला. देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला. देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला. असा मेला पंजा मेला बाप मसन गेला. देखत देखत नातो पातो तोही तैसा झाला. देखत देखत नातो
सांगायचं हेच की उपजयते नासे. प्रत्येक जीव हा जाण्याकरिता आलेला आहे. म्हणून ही साहेबांनी सांगितलं की गावामध्ये ही दुःखद घटना घडली. मी माझ्याही कुटुंबाच्या वतीनं आपण सर्वांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली वाहूया. म्हणून जाण्याकरिता मनुष्य हा आलेला आहे. याचं नावच मृत्यूलोक आहे. मृत्यू हा माणूस जन्माला येताना काहीच आणत नाही, पण मरण मात्र घेऊन येतो. आणि म्हणून त्या योगानं ही नामसंकीर्तनाची सेवा उपस्थित श्रवण करण्याकरिता आपण मायबाप श्रोते आपण सर्वजण सर्वांना वंदन करते. त्याचप्रमाणे गोड अशी साऊंड सिस्टीम आहे, त्या दादांनाही वंदन करते. आदरणीय आमचे साहेब बसलेले आहे, साहेबांना वंदन. गोड हार्मोनियमची साथ करणारे महाराज बाबांनाही वंदन करेल. मृदुंगाची साथ करणारे आदरणीय श्री हरिभक्त परण आमचे बंधू निलेश महाराज पगार पांगरी गावावरून आलेले आहे, त्यांनाही वंदन करेल. आदरणीय श्री हरिभक्त परण आमचे बंधू गायनाचार्य शरद महाराज दिघे महाराजांनाही वंदन करेल. तेही या ठिकाणी साहेबांच्या आग्रहस्थ सेवा करण्याकरिता आलेले आहे, त्यांनाही वंदन. आदरणीय श्री हरिभक्त परण महाराष्ट्राच्या गान कोकिळा आमच्या भगिनी आमच्या वैष्णवीताई असतील, त्यांनाही वंदन करते. आणि आमच्या महाराष्ट्राच्या गान कोकिळा आमच्या साहेबांनी ज्यांना माता म्हटलं किंवा भारत माता त्यांनाही वंदन करते. आमच्या गोदावरीताई मुंडे आणि शेजारीच उभे असणाऱ्या भगिनी त्यांनाही वंदन. आपल्या गावातली सर्वच गावकरी वारकरी माळकरी आणि टाळकरी विनेकरी बाबा असतील, सर्वच वारकरी वैष्णव आपणा सर्वांना वंदन करते. बसलेले सर्व श्रोते आपणा सर्वांना वंदन करते. चला सर्वांनी एकत्र मिळून करूया त्या पांडुरंगाची थोड्या वेळ सेवा. विठ्ठल 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 आपण ज्या भूमीमध्ये जन्माला आलो त्या भूमीला भारत माता म्हटलंय. ज्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो त्या भूमीला काय म्हटलंय? माता, भारत माता. ही माता किती आदर्श आहे. या मातेने सगळं हे घडवलेलं आहे. मी सांगेल आपल्याला की आपण ज्या पवित्र भूमीमध्ये जन्माला आलो आपण किती भाग्यवान आहोत. कुठल्या भूमीत आपण जन्माला आलो? अशा भूमीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत की जिथं पांडुरंगासारखा देव आम्हाला लाभला. अशा भूमीत जन्माला आलो, आपलं भाग्य. जिथं पंढरपूर सारखं क्षेत्र आहे अशा भूमीत जन्माला आलो, आपलं भाग्य. चंद्रभागेसारखं तीर्थ आहे अशा भूमीत जन्माला आलो, आपलं भाग्य. ज्ञानोबारांसारखी आई माऊली, विश्वाची माऊली ज्यांना म्हटलंय अशा भूमीत जन्माला आलो, आपलं भाग्य. तुकोबारांसारखे साधू पुरुष आम्हाला लाभले, गाथ्याच्या स्वरूपामध्ये मिळाले, आमचं भाग्य. आणि म्हणून तुकोबारांच्या म्हणण्यानुसार मला असं सांगावं वाटेल, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो.
विठोबाचे झालो, नाही का, आपण दास विठोबाचे झालो. अशा भूमीत जन्माला आलो. त्या भूमीला माता म्हटलंय, त्या भूमीला माता म्हटलंय. जिच्या उदरावरती आपण राहतो ती आमची भारत माता. आमच्या गोठ्यामध्ये जी आहे ती आमची गो माता. आळंदीला आमची माऊली आहे. ज्ञानराज माझी योगाची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. ती आमची आई आहे. आणि सांगू का, जिने आम्हाला जन्माला घातलं ती आमची माता. आई किती श्रेष्ठ आहे. या भारत भूमीमध्ये आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला पहिले शिकवलं जातं, मातृ देवो भव, पितृ देवो भव. आई वडील हे ईश्वराचं स्वरूप सांगितलेलं आहे. देवाला प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन प्रत्येकाची काळजी घेणं जमणार नव्हतं, म्हणून देव आईच्या रूपामध्ये आला. आई या शब्दाचा अर्थ काही सांगितला. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, अशी आई. आई किती महान आहे, आई किती श्रेष्ठ आहे, आई किती वंदनीय आहे, हे मी सांगण्यापेक्षा ज्ञानोबारांनी सांगावं. आई किती थोर आहे हे मी सांगण्यापेक्षा तुकोबारांनी सांगावं. लेकुराचे हिता, लेकुराचे हिता, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. ऐसी कळवळ्याची जाते, ऐसी कळवळ्याची जाते. करी लाभावेन प्रीती, करी लाभावेन प्रीती. ऐसी कळवळ्याची जाते, ऐसी कळवळ्याची जाते. तुकोबराय म्हणतात, जिच्या चित्ताचा विषय लेकरू आणि लेकराच्या सुखाकरिता जी जगते. फार सांगण्यापेक्षा मी एवढंच सांगेल, मुलाच्या सुखाकरिता जी रात्रंदिवस जगत असते ती आई. जगतेही मुलांकरिता आणि मरतेही मुलांकरिता. तिचं नाव आई आहे. मुलाच्या सुखानं सुखी होते ती आई, आणि लेकरू जर दुःखी असेल तर आई दुःखी होते. पहा, फार गोड वर्णन आहे. तुकोबराय म्हणतात, लेकराचे हित. आई किती महान आहे. ज्ञानोबाराने तर 17व्या अध्यायात असं गोड वर्णन केले. सकल तीर्थाचे धुरे, जी एका माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी. माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी. होतेने नजावे तीर्थासी, तेने नजावे तीर्थासी. पुंडलिके काय केले,
पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. आई वडील ईश्वराचं स्वरूप आहे. अखिल विश्वाचा स्वामी परमात्मा पांडुरंग परमात्मा कुणाकरिता यावं? पुंडलिकाकरिता यावं. काय यावं? पुंडलिक काय करत होता? माता पित्याची सेवा तर करत होता ना. आई वडिलांची सेवा भक्ती पाहून पांडुरंगाने यावं. अरे मी आलोय, आला देवा, आई वडिलांची सेवा करतोय. तिथेच उभे राहा. विटेवरती उभं करून ठेवलं. अजूनही परमात्मा उभा आहे. भगवंतालाही सांगायचं आहे, माझ्याही पेक्षा श्रेष्ठ आई वडील आहे. आई वडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिकाकरिता परमात्म्याने यावं. अशा भूमीमध्ये आपल्याला जन्म मिळाला आणि जवळच पंढरपूर आहे आपल्या रोपळे गावापासून. साहेबांनी सांगितलं, निष्ठेनं आई दर महिन्याला पांडुरंगाच्या भेटीकरिता जायच्या. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. निष्काम निछळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकाचे. निष्ठेनं भाव होता. आणि साहेब तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला दास साहेब असं का म्हणतात? सांगते मी तुम्हाला, दास साहेब असं का म्हणतात? ताई यांनी आई वडिलांची दास होऊन सेवा केली. साहेबांनी आई वडिलांची दास होऊन सेवा केली म्हणून पुढे साहेब ही पदवी त्यांना प्राप्त झाली. कारण ईश्वर समजून माता पित्याची सेवा ईश्वराचं स्वरूप आहे. आणि आईची ती परंपरा. आई निष्ठेनं पांडुरंगाच्या भेटीकरिता जायच्या. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक. पांडुरंगाच्या भेटीकरिता जायच्या. निष्ठेनं भगवंताचं भजन करायच्या. आणि त्या गेल्यानंतर मुलालाही तेच ज्ञान तेच संस्कार देऊन गेल्या. मुलानेही आई वडिलांच्या त्याच पावलावरती पाऊल ठेवून आपल्या जीवनाची पुढील वाटचाल आई वडिलांच्या आशीर्वादानं सुरळीत चालू ठेवली. मला वाटतं तुकोबारायांच्या अभंगानुसार म्हणावं, धन्य माता पिता तयाची या